आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो, मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय? तर काळजी करू नका, कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल झालंय ॲजिलस डायग्नोस्टिक्स. साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ॲजिलस डायग्नोस्टिक्समध्ये 82 प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त 2300 रुपयात. भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट, थायरॉइड टेस्ट, कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा. साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस, कृष्णा प्राईड, पहिला मजला, जठार हॉस्पिटल जवळ, ताजनेमाळा, संगमनेर. संपर्क 9822 26 35 63 आणि 88 30 16 14 08. रामचंद्र गणपत भोजने. राष्ट्रपती भवनाचा पहिला मानकरी ठरलाय अकोले तालुक्यातील कोतुळचा शेतकरी. 26 जानेवारीला राष्ट्रपतींच्या हस्ते या शेतकऱ्याचा सन्मान होणार आहे. या शेतकऱ्याचं नाव आहे रामचंद्र भोजने. असं काही नाविन्य जीवनात घडेल असं त्यांना स्वप्नातही वाटलं नव्हतं. या शेतकऱ्यानं आपल्या निष्ठेनं बायोगॅस ही कल्पना खरी करून दाखवली. अकोलेतील कोतुळ गावात हा बदल घडलाय. तर केंद्र शासनानं त्यांच्या कार्याची दखल घेतल्यामुळं अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील कोतुळ येथील शेतकरी रामचंद्र गणपत भोजने हे पहिले मानकरी ठरलेत. 26 जानेवारीला राष्ट्रपती भवनात भोजने जाणार असून राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांचा सन्मान होतोय. 8वी पर्यंत शिक्षण घेतलेल्या कोतुळ भागातील शेतकरी भोजने यांनी बायोगॅसचा प्रयोग विश्वासापलीकडे यशस्वी करून दाखवलाय. बायोगॅसचं उत्पादन आणि वापर यावरील त्यांच्या कार्यानं केंद्र सरकारचं लक्ष वेधून घेतलं आणि थेट राष्ट्रपती भवनातून त्यांना आमंत्रण आलंय. बायोगॅस प्रयोगासाठी रामचंद्र भोजने यांचा 26 जानेवारीला भारत देशाच्या महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते गौरव होणार आहे. अकोले पंचायत समितीचे कृषी अधिकारी विकास सवरे, विस्ताराधिकारी शिवराम सुपे यांनी वेळोवेळी या योजना आणि वापराच्या संदर्भात माहिती तसेच मार्गदर्शन केलं. केंद्र शासनाकडे या गोष्टीचा पाठपुरावा केला. जिल्हा परिषदेच्या शेष अनुदानातून मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, जिल्हा परिषद कृषी अधिकारी सुधीर शिंदे, वरिष्ठ अधिकारी यांनी शेतकऱ्यांच्या खर्चामध्ये बचत व्हावी, शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा व्हावा याबाबतही पाठपुरावा केला. पावणे 2 वर्ष झाले आम्ही बायोगॅस बनवलं. पावणे 2 वर्षामध्ये आम्ही एकच सिलेंडर आणलं. म्हणजे 14 महिने आम्हाला जे विकत सिलेंडर घेतो आपण ते एक लागला आणि सगळं आमचं ह्या म्हणजे बायोगॅसवर होतं. आणि आम्हाला म्हणजे तसं गाया घरच्याचे थोडक्यात आणि मग गायांचं शेण टाकायचं, पाणी सोडायचं, त्याच्यावर आमचं गॅस होत होतो. गोबर गॅसचा आम्हाला खूप फायदा झालेला आहे. म्हणजे गायांचं शेण वगैरे टाकून ते तयार होतं. पण दुधाला बाजार नाही येत. भाजीपाल्याला शेतकऱ्याला खूप कष्ट करावं लागतं. त्याच्यातून गोबर गॅसचा हा एक आम्हाला फायदा झालेला आहे. पण दुधाला भाव नाही भेटत, ते मध्ये कमी होते, मध्येच वाढते. 5 रुपयाने कमी झाले का 1 रुपयाने वाढते. मी रामचंद्र गणपत भोजने, कोतुळ, तालुका अकोले, जिल्हा अहिल्यानगर. मी हा प्रकल्प मला माहीत नव्हता. तर मी हा प्रकल्प कसा करायचा काय काय हे मला माहीत नव्हतं. पण मी पंचायत समिती अकोले, मग तिथं सुपे साहेब असतील, चव्हाण साहेब असतील, चौरे साहेब असतील, यांना मी एक विचारलं का मला हे गोबर गॅस किंवा बायोगॅस हा मला प्रकल्प राबवायचा आहे, तुमच्याकडे काही आहे का? तर त्यांनी मला सुचवलं की आपल्याकडं ST कॅटेगरीमध्ये 23-24 मध्ये आपल्याकडे एक शिल्लक आहे, तुम्ही करता का? मी म्हटलं हो मी करतो. ते चौरे साहेब, सुपे साहेब असतील, चव्हाण साहेब असतील, या तिघांनी काय केलं, दुसऱ्या दिवशी येऊन तो स्पॉट शोधला. तो त्यांनी त्याची फोटो नेली. तिसऱ्या दिवशी असं झालं का त्यांनी तो स्पॉट मला खड्डा घ्यायला सांगितला. खड्डामध्ये त्यांनी ते कारागीर पाठवले. त्यांनी मला ते आखणी केली, खड्डा घेऊन दिला आणि खड्डा घेतल्यानंतर तो त्यांचं मटेरियल येऊन मी तो बांधायला सुरुवात केल्यानंतर जे नाही का समजा शासनाने मला ते अनुदान दिलं, त्या अनुदानातून मी तो हा प्रकल्प उभा केल्यानंतर तो यशस्वी केला. तो आत्ताही चालू आहे. यावेळेस किती वर्षापासून हा प्रकल्प सुरू आहे आपल्या इथे? आता 23-24 साली मला हा प्रकल्प दिलेला आहे. तो 23-24 पासून मी तो प्रकल्प चालू करून राबवला. आता दखल म्हटलं तर हे आपले पंचायत समितीचे अधिकारी, आता हे आपला बायोगॅस तर आता पूर्ण झालेला आहे, म्हणजे चालू आहे.
ह्या चालू स्थितीमध्ये त्या अधिकाऱ्याला वाटलं का आपला एक लाभार्थी असा आहे की चालू कंडिशन मध्ये आता पहिले शेतकरी काय करायची का स्कीम घ्यायची त्याचा वापर न करता सोडून द्यायची, पण मी तो वापर पूर्णपणे मी स्वतः करतोय आणि करीलच, नाही का, असं त्या अधिकाऱ्याला माहित होतं. अधिकाऱ्यांनी एक नाव सुचवलं आणि त्या नाव सुचवल्यानंतर केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, त्यांनी माझा हा पूर्णपणे विचार केला आणि मला तिथपर्यंत नेलं. मी विकास चौरे, कृषी अधिकारी, पंचायत समिती अकोले, जिल्हा अहिल्यानगर. राष्ट्रीय बायोगॅस योजना ही आपण सन 1982-83 पासून राबवत आहोत आणि ही योजना सर्वसामान्य शेतकऱ्यांकडे, म्हणजे ज्यांच्याकडे दुधाळ जनावर आहेत, 2 ते 3 जनावर उपलब्ध आहेत, अशा शेतकऱ्यांसाठी आपण राबवत असतो. या योजनेअंतर्गत आपण लाभार्थ्यांना पूर्वी जे टाकीचे गॅस होते, लोखंडी टाकीचे गॅस होते, त्याच्याऐवजी आपण आता हे RCC पद्धतीचे नवीन गॅस आलेले आहेत. हे 2 ते 3 घनमीटरचे गॅस असतात. आपला जो RCC बायोगॅस प्लांट आहे हा 3 घनमीटरचा आहे. या 3 घनमीटरच्या बायोगॅसमध्ये पूर्ण 7 ते 8 माणसांचा 2 टायमाचा स्वयंपाक होत असतो आणि त्या स्वयंपाकामध्ये अगदी पाणी तापवण्यापासून तर संध्याकाळचा सकाळचा स्वयंपाक हा होत असतो. याच्यामध्ये लाभार्थ्यांनी सांगितल्याप्रमाणे दररोज 7 ते 8 किलो शेण कालवण्याची गरज असते आणि त्या शेणापासून पूर्णतः हा गॅस जो आहे 8 ते 10 किलो शेणापासून गॅस हा संपूर्ण कुटुंबाला पुरेल इतका तयार होत असतो. याच्यामध्ये हे सर्वात महत्त्वाचं म्हणजे अपारंपरिक ऊर्जा स्रोत आहे, ज्याला शासनाने याला प्राधान्य दिलेलं आहे की सोलर ऊर्जा असेल किंवा पवन ऊर्जा असेल, त्या पवन ऊर्जेबरोबरच हा जो अपारंपरिक स्रोत आहे हा बायोगॅस आहे. शेणामधून जो मिथेन गॅस आणि कार्बन डायऑक्साईड गॅस तयार होतो त्याच्यापासून ऊर्जा तयार होते, म्हणजे ज्वलनशील पदार्थ असल्यामुळे ते ऊर्जा तयार होते आणि ते शेणामधून मिथेन गॅस आणि कार्बन डायऑक्साईड निघून गेल्यामुळे जी स्लरी बाकी राहते ती अतिशय उच्च प्रतीची स्लरी असते आणि ती पिकांसाठी उपयुक्त असते. पिकांना जलद गतीने लागू होते आणि पिकाचं जे आपलं उत्पन्न आहे ते उत्पन्न वाढीला येतं. आपण 2016-17 मध्ये नगर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक देशामध्ये 2000 बायोगॅस आपण केले होते आणि देशामध्ये अहिल्यानगर जिल्हा हा 1 नंबरला होता. म्हणजे दरवर्षी आपण 1000 बायोगॅस किंवा 2000 बायोगॅस, जसं राज्य शासन आपल्याला उद्दिष्ट देईल त्या उद्दिष्ट आपण घेत असतो आणि त्या उद्दिष्टाप्रमाणे आपण काम करत असतो. अकोले तालुक्यामध्ये आपण मागील 4-5 वर्षापासून सातत्याने प्रयत्नशील आहोत की बायोगॅस जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी घ्यावा. मागच्या वर्षी 23-24 मध्ये आम्ही 24 लाभार्थ्यांना याचा लाभ दिला होता. त्याच्या आदल्या वर्षी 35 लाभार्थ्यांना आपण लाभ देत असतो आणि हे लाभ देत असताना आपण शेतकऱ्यांना जास्तीत जास्त महत्त्व पटवून देण्याचं असं करत असतो की हे जे गॅस आहे हे गॅस कसं उपयुक्त आहे, म्हणजे आपण जो घरात जो गॅस वापरतो त्या गॅसमध्ये तो ज्वलनशील आहे आणि तो स्फोटक आहे, तो घातक सुद्धा आहे, पण त्या तुलनेने बायोगॅस हा पूर्णतः ज्वलनशील जरी असला पण तो स्फोटक नाही, कोणत्याही प्रकारच्या त्याच्यापासून हानी होत नाही, कोणत्याही प्रकारचा स्फोट होत नाही. तो जरी गॅस वाया गेला किंवा घरामध्ये पसरला तर कोणत्याही प्रकारचा पेट घेत नाही, हे त्याचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे आणि कोणत्याही त्याच्यातून जीवितहानी होत नाही, हे त्याचं वैशिष्ट्य आहे. हा जो बायोगॅस आहे शेतकऱ्याच्या जीवनामध्ये क्रांती आणू शकतो आणि आपलं पारंपरिक ऊर्जेला जो महत्त्वाचा स्रोत आहे, बळकटीकरण द्यायचं काम जे म्हणतो ते हे बायोगॅस करू शकतं आणि केंद्र शासनाने त्याला पाठपुरावा दिला. त्याच्याप्रमाणे आपल्या जिल्हा परिषदेने ते सेसमधून जे अनुदान दिले त्याच्यामध्ये माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी महोदय असतील आशिष जी एरेकर सर, त्याच्यामध्ये आपले कृषी विकास अधिकारी असतील जिल्हा परिषदेचे माननीय शिंदे सर आणि वरिष्ठ अधिकारी, सर्वांनी अगदी त्याला बायोगॅसला प्रोत्साहन म्हणून थोडासा शेतकऱ्यांचा खर्च कमी व्हावा म्हणून सेसमधून त्याला 4,950 रुपयाची तरतूद केली आणि एका प्रकारे या योजनेला बळकटीकरण देण्यासाठी त्याला हातभार लावला आणि शेतकऱ्याचा खर्च कमी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. शेतकरी रामचंद्र भोजने या आदिवासी बांधवानं आज बायोगॅसवर प्रयोग करून तो फायदेमंद आणि किफायतशीर असल्याचं दाखवून दिलंय. नैसर्गिक वायू म्हणून बायोगॅसच वापरला पाहिजे हे सिद्ध केलंय आणि यापासून कोणतंही नुकसान नाही असं त्यांनी सांगितलंय. या कोतुळच्या शेतकऱ्याची थेट राष्ट्रपतींनी दखल घेतली आहे आणि येत्या 26 जानेवारीला राष्ट्रपती भवनाचा पहिला मानकरी हा अकोले तालुक्यातील
कोतुळचा हा शेतकरी ठरलाय. भारत रेघाटे, सी न्यूज मराठी, अकोले. डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र. निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र. अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा. संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर. संपर्क 9623 25 67 22.